अंजली दमानियांनी सरपंच हत्या प्रकरणात पोस्ट करत केला नवा आरोप। देशमुख हत्या प्रकरणात न्यायाधीश आणि पोलिसांचे फोटो पोस्ट, दुलवडीचा फोटो आजचाच असल्याचा दमानियांचा दावा। मोठ्या संख्येने लोक गायब होणं हे धक्कादायक। आकांक्षा आका कोण आहेत हे महाराष्ट्राला कळावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। नाशिकमध्ये खासगी सावकाराच्या मुसक्या वळल्या। वैभव देवरेसह पत्नी आणि साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई, तर रोहित कुंदलवालला मध्यरात्री ठोकल्या बेड्या। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी, 20 मार्च पर्यंत मुक्काम पोलीस कोठडीमध्ये। बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। धारूरच्या न्यायालय परिसरात झाली मारहाण। जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये झाला वाद, पोलिसांकडून गुन्हा दाखल। भाजपसोबत गेल्यानं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वाताहत। दोघांनी आमच्यासोबत यावं, 1 नंबर खुर्ची देऊ, नाना पटोलेंचं आवाहन। तर नानांनी 15 वर्ष विरोधी बाकावरच बसावं, बावनकुळेंचा पलटवार। जळगावमध्ये सोन्याचे दर 90,000च्या पार। जीएसटी सह सोनं प्रतितोळा 90,200 रुपयांवर। आगामी काळात सोन्याचे दर 95,000 पार जाण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।